आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशातच नाही तर जगभरामध्ये एप्स्टीन फाईलचं प्रकरण हे चांगलं चर्चेत आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा यामध्ये अनेक भारतीयांची नावं आहेत असा दावा केलेला होता। पण एप्स्टीन फाईलचं प्रकरण हे समोर आल्यानंतर भारतात त्याचा कोणताही परिणाम दिसला नाही। विविध सेलिब्रिटी, राजकारणी आणि मान्यवर व्यक्तींची नावे या फाईलमध्ये असल्याचं उघडकीस आलं आणि लवकरच मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त सुद्धा केली होती। आता पृथ्वीराज चव्हाणांनी राजकीय उलथापालथीचा दावा नाही तर केवळ ती शक्यता होती असं स्पष्टीकरण दिलंय आणि मराठी पंतप्रधान पदाबाबत सुद्धा खळबळजनक दावा केलाय। 19 तारखेला त्यांनी फाईल्स दिल्या बऱ्याचशा, पण त्या सगळ्या काळ्या करून दिल्या आणि त्यामुळे कोणाची नावं आहेत ते काही नीट समजत नाही। अंदुकचे उल्लेख आलेले आहेत की तो एप्स्टीन म्हणतो की मी पंतप्रधानाची गाठ घालून देतो आणि नंतर ईमेल करतो की पंतप्रधान तयार आहेत, मोदी ऑन बोर्ड। पण तिथं आपले जे राजदूत होते हरदीप पुरी जे आज मंत्री आहेत त्यांच्या 5-6 वेळेला त्या एप्स्टीनच्या गाठीभेटी झाल्यात असाही उल्लेख आलेला आहे। मी फक्त शक्यता वर्तवली की जर मोठा बदल झाला तर मग तो काही कराडचा होणार नाही किंवा बारामतीचं कोणी होणार नाही किंवा अमेठीचं कोणी होणार नाही, झाला तर भाजपचाच होईल। ती शक्यता वाटते का तुम्ही जी वर्तवली होती ती मराठी पंतप्रधान जर देशाच्या राजकारणामध्ये जर उलथापालथ झाली तर, आणि ती कधी होईल जर कागदपत्र बाहेर पडले तर, आणि कागदपत्र हळूहळू पडतील बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।